व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना विविध घातक आजार होतात. यापैकी इकोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रामुख्याने पाण्याद्वारे आणि खाद्याद्वारे प्रसार होतो. या रोगावर अजून प्रभावी लस आलेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनच या रोगावर नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे या रोगाची लक्षणे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इकोलाय या जीवाणूजन्य रोगाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया. इकोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. विशेष करून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. ब्रॉयलर कुक्कुटपालनामध्ये दरवर्षी इकोलायच्या प्रादुर्भावामुळे ब्रूडिंग दरम्यान 40 ते 50% पक्ष्यांची मृत्यू होते. या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांसह इमू, बटेर, बदके इत्यादी पक्ष्यांमध्येही आढळून येतो. कोंबड्यांना इकोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांची भूक मंदावते, अपेक्षित वजन मिळत नाही, वाढ खुंटते, त्यामुळे मांस किंवा अंडी उत्पादनात घट येते. सुरुवातीला श्वसनासंबंधी लक्षणे दिसून येतात. यामुळे रात्रीच्या वेळी श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेणं ही लक्षणे दिसतात. यासाठी कोंबड्यांचं रात्रीच्या वेळी शांत वेळी निरीक्षण करावं. आजारी कोंबड्यांची पिसे विस्कटलेली दिसतात. कोंबड्या शेडमध्ये कोपऱ्यात मलूल होऊन बसतात. कोंबड्यांना पांढरी पातळ रक्तमिश्रित हगवण होते. अचानक कोंबड्यांची मरतूक होते. बऱ्याच वेळा 50% मरतूक पोहोचते. या आजारावर प्रभावी लस किंवा उपचार नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार करूनच या रोगावर नियंत्रण मिळवता येतं. या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय करताना हवेतील अचानकपणे होणाऱ्या मोठ्या बदलांपासून पक्ष्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी लहान पिलांचं ब्रूडिंग व्यवस्थापन काटेकोरपणे करावं. कोंबड्यांचं शेड हवेशीर राहील याकडे लक्ष द्यावं. प्रामुख्याने उन्हाळ्यात शेडमधील वातावरण कोरडं असतं. अशावेळी शेडमध्ये पंखे लावावेत. त्यामुळे शेडमधील घाण, धूळ हवेत पसरते. त्यासाठी शेड कायम स्वच्छ ठेवावं. कोंबड्यांना खाद्य देताना गुठळीयुक्त खाद्यामधून म्हणजेच पॅलेट फीडमधून या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो असं आढळून आलंय. उंदरांच्या विष्ठेमधून रोगकारक जंतूंचा प्रसार जास्त वेगाने होतो. त्यासाठी शेडमध्ये उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उंदरांच्या लेंड्या खाद्यामधून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रामधूनच होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगल्या अंडी उबवण केंद्रातील पक्ष्यांची निवड करावी. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिले 7 दिवस पिल्लांना प्रतिजैविकांच्या मात्रा द्याव्यात. पाण्याद्वारे रोगप्रसार टाळण्यासाठी पाण्याचं निर्जंतुकीकरण करावं. प्रयोगशाळेतून किमान 2 वेळा पाण्याची तपासणी करावी. कोंबड्यांना शक्यतो बोअरवेलचं पाणी द्यावं. अशा प्रकारे उपाययोजना केल्यास कोंबड्यांतील जीवाणूपासून होणारा आजार रोखता येतात. अशा प्रकारे उपाययोजना केल्यास कोंबड्यांतील जीवाणूपासून होणारे आजार रोखता येतात.